मला कल्पना आहे बाळा, तुला किती संघर्ष करायला लागलाय. त्यात मीही इथे नाही, त्यामुळे तुला माझीही काळजी वाटत राहिली असणार. बाबा, पण मला तुझा खूप खूप अभिमान आहे बाळा. आणि जावई बापू, तुमचे खूप आभार. तुम्ही माझ्या लेकीला एकटं पडू दिलं नाही. संकटात तिच्या पाठीशी ठाम उभे राहिला. बाबा, मी विशेष असं काहीच करत नाही. मीरा जे सांगतेय ते करतोय. फक्त हिच्यावर आधी विश्वास ठेवला नाही याचा पश्चाताप राहील. आणि सत्यासाठी लढण्याची हिची जी हिंमत आहे ती कमाल आहे. अगदी खरंय. हो, पण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यालाच दुसऱ्याचं सत्य दिसतं. बाबा, तुम्ही ठीक आहात ना? त्या मंजिरीने तुम्हाला काही? हो ग बाळा, ती माझं काय वाकडं करू शकणार आहे. माझी काळजी करू नकोस. फक्त आता तिचं काहीतरी करावं लागेल आपल्याला. काय करायचं ठरवलंयस तू? बाबा, तुम्ही इथे नसताना खूप काही घडून गेलंय. ही बखरे यात ऐतिहासिक दस्तावेज असतात. आणि आता रुद्रकेतूंचा मृतदेह कुठे आहे हे मलाही माहित नाही आणि मंजिरीलाही नाही. भाग्य विच्छेद. रुद्रकेतूचा मृत्यू मंजिरीच्या हातून होणं हीच नियती होती. रुद्रकेतूंनी सुद्धा हेच सांगितलं होतं. पण मंजिरीने नियतीची ही साखळी तोडली आहे. तिने रुद्रकेतूचा मृतदेहच बळकावलाय. म्हणूनच भाग्य विच्छेद झालाय. म्हणजे रुद्रकेतूची अस्थि? हो, भाग्यविच्छेद झाला की नियती आपली तुटलेली साखळी स्वतःच सांधायला लागते. सध्याही तेच होत आहे. रुद्रकेतू इथेच कुठेतरी आहे. त्याचा मृतदेह पडलाय कुठेतरी याच घरात.
तिसऱ्या प्रहराच्या अंताला सप्तऋषीतील शेवटचा तारा जेव्हा डोक्यावर येईल तेव्हा नियती पुन्हा त्याच्या शरीरात प्राण फुंकेल. लक्षात ठेवा, ती आपल्यासाठी शेवटची संधी असेल. त्यानंतर नियती पुन्हा त्याच्यासाठी नाही थांबणार. आता एकच प्रश्न आहे, रुद्रकेतूला आधी कोण शोधणार? तू की मंजिरी? आपली पुढली सगळी लढाई या प्रश्नाच्या उत्तरावरच अवलंबून आहे बाळा. पण तू काळजी करू नकोस. तू नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहिलीस. आता सत्य तुझ्या पाठीशी उभं राहील. अथर्व, मीरा, या काठीच्या मागे जा. ती तुम्हाला मार्ग दाखवेल. आणि काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत. जा. हो जाता या. राधा, हा बाबा. मला आता वेदाला भेटायचंय. वेदा? सगळंच हातातून निसटत चाललंय. सगळे तुझ्यापासून दूर गेलेत मंजिरी. तुझ्या जवळ आहे तो तुझ्यासाठी धडपडणारा इवलासा जीव.